नमस्कार. वेलकम टू दिस एपिसोड. महाराष्ट्र IIPचं हे एपिसोड आपण सुरू केलेलं आहे. हे पालकांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी जे उपयुक्त आहार आहे त्या संबंधात आपण बोलणार आहोत आज. आपल्या बरोबर महा IIPचे प्रेसिडेंट डॉक्टर पंढरीकर आहेत, जयंत पंढरीकर सर, आपलं स्वागत आहे. तसंच आपल्या बरोबर नवी मुंबईचे फेमस पिडियाट्रिशियन उपेंद्र किंजवडेकर आहे. डॉक्टर उपेंद्र किंजवडेकर हे प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आहेत आणि खूप सुंदर वक्ता आहेत. त्यांचे अनेक लेक्चर्स आतापर्यंत झालेले आहेत आणि इट इज आवर प्लेजर टू हॅव यू ऑन बोर्ड सर. डॉक्टर पराग गायकवाड हे पुण्यातले प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आहेत. हे दोघेही त्यांचा विषय न्यूट्रिशन हे आहे, तर हे आपल्या बरोबर ह्या विषयावर लहान मुलांपासून तर अडॉलसंट एज ग्रुप मध्ये जे काही पालक कॉमन क्वेश्चन्स विचारतात आपल्या ओपीडीत आल्यानंतर, ह्याच्यावर हे आपल्याला खुलासा करून देणार आहेत. तर आपण मीटिंग सुरू करायच्या आधी मी डॉक्टर जयंत पंढरीकरांना 2 शब्द बोलायची रिक्वेस्ट करते, विनंती करते. थँक्यू डॉक्टर शिल्पा मॅडम. सर्वप्रथम मी तुमच्या प्रेक्षक वर्गांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र IIP म्हणजेच बालरोग तज्ञ संघटना महाराष्ट्रतर्फे त्या शाखेतर्फे आज इथे आपण शृंखला सुरू केलेली आहे. पालकांच्या ज्ञानाकरता, पालकांच्या ज्ञानार्जनाकरता, त्यांना सांगण्याकरता, त्यांच्या विविध प्रश्नांच्या उत्तर देण्याकरता आपण जी शृंखला सुरू केली आहे त्याला आपण पालकांची पाठशाळा समजू शकतो. ह्या शृंखलेमध्ये आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत. तर मला इथे सांगताना खूप आनंद होतो आहे की आज आपल्यासोबत जे पॅनलिस्ट लाभलेले आहेत ते म्हणजे डॉक्टर उपेंद्र किंजवाडेकर, जे नवी मुंबईचे आहेत आणि जे सेंट्रल IIPचे म्हणजे आमच्या भारतीय बालरोग तज्ञ संघटनेचे ट्रेझरर राहून चुकलेले आहेत आणि अनेक न्यूट्रिशन कमिटीवरती त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. राज्यात आणि आंतरराज्य कॉन्फरन्सेस मध्ये त्यांचं या विषयावरती मार्गदर्शन असतं. डॉक्टर उपेंद्र सर, वेलकम. थँक्यू सर. वेलकम करतो डॉक्टर परागजी गायकवाड यांचं. पालक सर्वांना माहिती आहे, अगदी घरोघरची ही तक्रार असते, असं म्हणायला हरकत नाही की घर घर की कहाणी आहे. कारण की प्रत्येक आईला असं वाटतं की माझा मुलगा जेवतच नाही, माझा मुलगा काही खातच नाही, तो सारखं फक्त हीच एक स्पेसिफिक भाजी मागतो, त्याला फक्त भेंडीचीच भाजी आवडते, तो बाकी काहीच खात नाही, अशी तक्रार प्रत्येक आईची असते. किंबहुना मी असं म्हणेल की उपेंद्र तुम्ही तरी सांगू शकाल की जवळपास 90% आयांची तक्रार ही असते. आणि बालरोग तज्ञ म्हणून प्रॅक्टिस करताना आम्ही अशा तक्रारीला प्रत्येकच पालकांचं आम्ही निरसन करत असतो. तर मला एक सांगायचं आहे की ह्या तक्रारीमध्ये किती तथ्य आहे आणि त्याबद्दलची आपण एक शास्त्रोक्त माहिती जाणून घेऊया की मुलांना खरोखरच काय खायला द्यायला पाहिजे आणि त्यांची खरोखरच गरज किती आहे, त्यांचं कॅलरीजची म्हणा किंवा प्रोटीन्सची म्हणा गरज कशी आहे. आणि आजकाल आपण बघतोय मार्केटमध्ये खूप सारं जे जंक फूड अवेलेबल आहे ते द्यायचं की नाही त्याबद्दल देखील अनेक परिसरात चर्चासत्र होत असतात. परंतु आपण आज मित्रांनो जाणून घेऊया निष्णात असे स्पेशालिस्ट जे या फील्डचे आहेत, डॉक्टर उपेन आणि डॉक्टर पराग यांच्याकडून. ओव्हर टू डॉक्टर शिल्पा मॅडम. पहिला प्रश्न डॉक्टर पराग गायकवाडांना विचारूया आपण की पहिला नेहमी जे आपल्याकडे पेरेंट्स येतात त्यांचा एक नेहमीचा प्रश्न असतो सगळं तपासून झाल्यानंतर की डॉक्टर माझी मुलगी सगळं ठीकठाक आहे, पण भूक वाढीसाठी कुठलं चांगलं औषध देता येईल का? तर तुमचं काय मत आहे डॉक्टर याविषयी? बरेच पॅरेंट बरेच पॅरेंट भूक वाढीबद्दल नेहमी तक्रार करतात. तर भूक वाढवण्यासाठी आपण घरगुती उपाय प्रथम करणे गरजेचे आहे आणि नंतर मग डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घेणं. म्हणून ऍज अ पिडियाट्रिशियन मी नेहमी आधी पॅरेंटला घरी प्रयत्न करायला सांगतो, काही छोट्या टिप्स देतो आणि त्यांनी जर नाही वाढलं वजन तर काही औषधं भूक वाढण्यासाठी अवेलेबल असतात. पण छोट्या टिप्स जशा की ब्रेकफास्ट हा सगळ्यात महत्वाचा आहे, तो मिस करू नये कुणी. नंतर प्रत्येक वेळेस बाळ खाण्याच्या आधी पाणी पितात भरपूर, ते अवॉइड करायला पाहिजे ऍटलिस्ट अर्धा तास. नंतर बाळांना फ्रिक्वेंट फीडिंग द्यायला पाहिजे, छोट्या ह्याच्यामध्ये खूप मोठं एकाच वेळेस फीड न देता. नंतर आपण बऱ्याच वेळा मिल्क
जे दूध बाळाचं असतं तेच खाणं म्हणून घेतो, ते मला वाटतं खाणं न समजता स्नॅक्स पकडता येईल. आणि स्नॅक्सला आपण बऱ्याच वेळा मील समजत नाही, तर हेल्दी स्नॅक्स दिलेलं बरं बाळाला. नंतर काही मदर्स अशी तक्रार करतात की माझी मुलं तिखट खात नाही, तर ते खूप तिखट देणंही बाळांची भूक कमी करतं. तर ते तिखट न देता त्यांना भाजीची जशी टेस्ट आहे तशीच देणं गरजेचं आहे. काही घरगुती उपाय म्हणजे आता उन्हाळा असल्यामुळे घरातलं टेम्परेचर कमी ठेवणं, थंड टेम्परेचर ठेवणं, नंतर बाळांना लिंबू सरबत, कोकम सरबत अशा गोष्टी देणं, नंतर भाज्यांमध्ये बडीशेप किंवा सिनेमॉन सारख्या गोष्टी टाकणं, त्यांनी ॲपेटाईज वाढू शकते. नंतर बाळांना खूप खेळायला किंवा एक्सरसाइज, आता लॉकडाऊन असल्यामुळे घरात खेळणं आणि एक्सरसाइज असं करणं गरजेचं आहे. नंतर काही गोष्टींमध्ये झिंक असतं, जसं की काजू आणि काही पंपकिन सीड्स अशा गोष्टींमुळे, झिंकमुळे पण ॲपेटाईट वाढू शकते. आणि सगळ्यात महत्वाचं, बाळा जर थोडीशी मोठी स्कूल गोईंग चिल्ड्रन असतील तर त्यांना एक फूड डायरी देणं, जेणेकरून आज काही खाल्लं आणि काही नाही आवडलं हे देता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं, बाळांना आवडत्या त्याच भाज्या देणं. ह्या गोष्टी जर पाळल्या तर बऱ्यापैकी भूक आपोआप वाढू शकते. आणि जर वाढले नाही तर काही ठराविक औषधं बालरोग तज्ञांच्या सल्ल्याने घेऊन भूक थोडीशी वाढू शकते. म्हणजे हे एवढं महत्वाचं नाहीये. येस डॉक्टर, एक 2-3 गोष्टी सांगायच्या होत्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा असे पालक आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही विचार करतो की का म्हणून या पालकांना असं वाटतंय की या पाल्याला त्यांच्या भूक लागत नाही. त्यात किती तथ्य आहे हे बघणं सगळ्यात पहिली जबाबदारी असते. म्हणजे बिकॉज त्यांना वाटतंय की त्यांनी कंपॅरिझन करतायत की बाजूचा मुलगा असा खातोय, तिच्या बरोबरच्या मुलांची तब्येत कशी आहे, हे म्हणून आहे की खरोखरच ते मुलं आजारी आहे. म्हणजे सगळं बघायचं की भूक मंदावण्याचं काही काही आजारांचंही लक्षण आहे. अर्थात सगळ्यांना माहिती असणारा आजार म्हणजे ट्युबरक्युलोसिस. अशा प्रकारचे कित्येक आजार आहेत की ज्याच्यामध्ये भूक मंदावू शकते. आजारी नाही ना, हे सगळ्यात पहिलं आम्ही बघतो. सेकंडली, या जगात कुठलीही आई अशी नाही, आजही माझी आई म्हणते की ती कमी खातोस, म्हणजे ती कुठलीही आई समाधानी नसते. त्यामुळे हा एक प्राकृतिक गुणधर्मच आहे साधारण पालकांचा की त्यांना वाटतं आपलं बाळ कमी खात आहे. सो आम्ही तिसरी महत्वाची गोष्ट करतो की त्यांना बघतो की तुमचा एक ग्रोथ चार्ट नावाची गोष्ट असते. प्रत्येक महाराष्ट्रातल्या बालरोग तज्ञाकडे हा ग्रोथ चार्ट असतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा अशी तक्रार घेऊन तुमच्या डॉक्टरांकडे जाल तेव्हा त्यांना सांगा, डॉक्टर माझ्या बाळाचा हा चार्टवर दाखवा कुठे. आणि तो ग्रोथ पॅटर्न जो म्हणतो, एका वेळच्या रिडिंगवर काही अर्थ नसतो. जन्मापासून तो ठेवला असेल, मग तुमचं बाळ आता 4 वर्षाचं असेल, 7 वर्षाचं असेल, यू कॅन युअरसेल्फ सी की कशा प्रकारे तो ट्रेंड वाढतोय. तो ट्रेंड आम्ही म्हणतो, ट्रॅजेक्टरी हे शब्द वापरतो, की हे सगळं बघून कळतं की खरोखरच या बाळाची वाढ होत नाही आणि याला काहीतरी बघण्याची गरज आहे. पण अदरवाईज या छोट्या मोठ्या टिप्स ज्या आता डॉक्टर परागने सांगितल्या, अप्रतिम प्रॅक्टिकल टिप्स आहेत. पण सर्वात महत्वाचं लक्षात घ्या की बऱ्याच वेळा त्यामध्ये फक्त एक असं काहीतरी एक मागायचं ना, म्हणतात ना असं की डॉक्टर एक काहीतरी टॉनिक द्या लिहून. सगळ्यांकडे टॉनिक असतं, मागायला ही औषधं येणारे सर्वात जास्त पालक असतात. बरोबर. डॉक्टर हुपेन, यामध्ये मला एक फुमू शिंदेची कविता आठवते. आई एक असं नाव असतं, आई एक असं नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई असते जन्माची शिदोरी, जी सरतही नाही आणि उरतही नाही. तर अशा आईला वाटतं की माझ्या बाळाने किती खावं. अगदी त्यांचा मुलगा मोठा जरी झाला, अगदी तो 18 वर्षांचा झाला, मोठा झाला, तरी तिला वाटतं की माझ्या हातचं तर खावंच खावं. तर एक जस्ट 2 लाईन मी ऍड केला, मला आठवलं म्हणून मी यामध्ये ऍड केलं. दुसरा प्रश्न डॉक्टर किंजवडेकरांसाठी आहे. सध्या मुलं जेवणाबरोबर कोल्ड्रिंक्स घेतात आणि सारखे कोल्ड्रिंक्स मागतात, तर तुमचं काय मत आहे डॉक्टर? कोल्ड्रिंक्स द्यावेत की नाही अलॉंग विथ फूड? आता कोल्ड्रिंक ही फार जनरलाइज टर्म झाली, शीतपेय आपण त्याला म्हणतो. तर त्याच्या बाबतीत अत्यंत महत्वाचा सल्ला सगळ्या पालकांना असा आहे की कुठलंही कार्बोनेटेड, कॅफिनेटेड किंवा अशा प्रकारचं जे स्वीटन्ड बिव्हरेज ज्याला म्हणता येईल, ही पूर्णपणे वर्ज्य करावी. पूर्ण म्हणजे शून्य, त्यांची अजिबात शरीराला गरज नसते. त्यामुळे जर हे बाहेर मिळणारे पेप्सी, कोक या प्रकारची पेय तर सोडाच. त्यामुळे जर तुम्ही फक्त कोल्ड्रिंक म्हटलं तर तुम्ही कधी क्वचित
जर एखादं पन्ह किंवा आता कोकम सरबत, उन्हाळ्याचे दिवस आहेत, लिंबू सरबत हे थंड करून दिलं असेल तर गोष्ट वेगळी. पण बाजारात मिळणारी जी रेडीमेड शीतपेय असतात त्यांची अजिबात गरज नसते. लहान मुलांना 1 वर्षाच्या आत सुद्धा ही शीतपेय दिलेली आम्ही बघतो. त्यानंतर पूर्णपणे वर्ज्य करावीत. या शीतपेयांमध्ये साखरेचं खूप जास्त प्रमाण असतं. त्या साखरेचाही एक फ्रुक्टोज म्हणून जो अतिशय हानिकारक असा द्रव्य पदार्थ आहे, जो आपल्या शरीराची अतिशय हानी करू शकतो, म्हणून ही पूर्णपणे वर्ज्य करावी. आमच्या बालरोग तज्ञ संघटनेच्या एका निष्कर्षानुसार असं कळलंय की साधारण 2 ते 5 वर्षापर्यंत 125 ml एवढं लिक्विड चालू शकेल, पण तोही आम्ही ताज्या फळांचा रस एवढंच सांगतो, नॉट आर्टिफिशियल बेवरेजेस. त्यामुळे तो एक वेळ चालेल. त्याच्या पुढे 250 ml पर्यंत म्हणजे 5 ते 12 वर्षापर्यंत. साधारण सांगण्याचा उद्देश काय आहे की शीतपेय शक्यतो वर्ज्य करावीत. कधी क्वचित दिली तरी चालतील, पण ती फक्त ताज्या फळाची असावीत. एवढंच लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आपण डॉक्टर पराग गायकवाडांना विचारूया. सध्या फूड फॅट्स खूप आहेत डॉक्टर. प्रत्येक मूल पिझ्झा, आज मी पिझ्झा खाल्ला तर उद्या मला बर्गर हवंय, तर हे कितपत द्यावं मुलांना? पिझ्झा आणि बर्गर हे साधारणपणे फास्ट फूड या कॅटेगरीत मोडतं. फास्ट फूड याचा अर्थ रेस्टॉरंटमध्ये बनणार आणि जे फास्ट प्रिपेअर्ड केलेलं आहे आणि प्रोसेस्ड केलेलं आहे. तर अशा गोष्टींमध्ये परत किंजवडेकर सरांनी सांगितल्याप्रमाणे ह्या गोष्टींमध्ये सॉल्ट आणि शुगरचं प्रमाण खूप जास्त असतं. नंतर ह्या गोष्टींमध्ये चीजचं प्रमाण जास्त असतं. या गोष्टींमुळे ओबेसिटी येण्याची शक्यता आहे पुढे. आणि ह्या गोष्टी बाळांची एक नॅचरल टेस्ट घेण्याची प्रवृत्ती घालून टाकतात. त्याच्यामुळे नॅचरल गोष्टींशी चव घेण्याचा त्यांचा आनंद जातो. दुसरी गोष्ट, फास्ट फूड घेतलं की बाळांना, थोड्या मोठ्या मुलांना ऍडिक्शन येतं त्यांचं, आणि ऍडिक्शन आल्यामुळे बाळ ही परत परत त्या गोष्टी मागतात. ह्याच्यासाठी मला वाटतं फास्ट फूड म्हणजे पिझ्झा बर्गर ह्यांच्यावर गव्हर्नमेंटने थोडेसे रिस्ट्रिक्शन आणावे, जेणेकरून जाहिराती बघून बाळ मागतात तर जाहिरातींवर कंट्रोल येईल. आणि स्कूलमध्ये, कॅन्टीन मध्ये किंवा स्कूलच्या जवळ एखाद्या हॉटेल किंवा ह्याच्यामध्ये परिसरात बंदी घालावी. असं केल्याने फास्ट फूड घेतलेलं नाही. तर सर्व पालकांना माझा एकच सल्ला आहे की ही फास्ट फूड टाळावी. आता प्रॅक्टिकल दृष्ट्या पाहिलं तर मुलं खूप हट्टी असतात. तर प्रॅक्टिकली एखाद्या बाळाने महिन्यातनं एखादं खाल्लं तर आपण सांगू शकतो की ऍज अ रियालिटी, पण बाळांना डेली देणं किंवा फ्रिक्वेंटली देणं हे टाळणं गरजेचं आहे. परफेक्ट. आणि याला दुसरी एक महत्वाची गोष्ट पालकांनी लक्षात ठेवावी की याला रिप्लेसमेंट तुम्ही घरातही करू शकता की, म्हणजे प्रत्येक वेळेला फास्ट फूड, आता डॉक्टर परागने अगदी बरोबर सांगितलं की जे पटकन रेडी टू इट असतं, घरच्या घरी भेळ बनवता येते. त्या भेळेतले सगळे इन्ग्रेडियंट्स तुमच्या घरातलेच असतात, वापरता येतात. मुलांना त्यामध्ये एकत्र पार्टिसिपेट करू शकता. पूर्ण गव्हाचा ब्रेड वापरून एखाद्या वेळेला सँडविच, त्या सँडविचमध्ये आतमध्ये भाज्या घाला वेगवेगळ्या. तर अशा प्रकारे नॅचरल जे मुलांना वेगळं, त्यात चटणी लावा थोडी साईडला, की ज्याने चमचमीत थोडंसं खायचा तोही आनंद मिळेल. थोडक्यात काय की काहीतरी रिप्लेसमेंट इनोव्हेटिव्ह आपल्याला स्वयंपाकघरात करायला लागेल आणि याला रिप्लेसमेंट बघायला लागेल. एक दुसरं थोडंसं ऍड करू इच्छितो डॉक्टर उपेन सर आणि डॉक्टर परागी. आता हा खूप प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे की सगळे मुलं म्हणतात की आम्हाला फास्ट फूड खायचंच आहे, आणि मग तशाला मी युजली पालकांना हे उत्तर देतो की फास्ट म्हणजे काय, तर फास्ट म्हणजे उपास. आपण उपास केव्हा करतो? साधारणतः एका महिन्यात एक वेळा करतो की नाही, साधारण 2 महिन्यात एक वेळा करतो. तर असं सारखं तुम्ही उपास म्हणून मुलांना एखाद दिवशी महिन्यातनं, 2 महिन्यातनं किंवा 3 महिन्यातनं एक वेळा तुम्ही देऊ शकता, असं त्यांना मी सुचवतो. कारण की एकदमच देऊ नका असं म्हटलं तर मुलं ऐकत नाहीत आणि करतात. तसं मी यामध्ये ऍड केलं. अर्थातच आपण घरगुती दिलं तर खूपच चांगला आहे प्रश्न. ओव्हर टू शिल्पा मॅडम. अजून एक टिप मी नेहमी पॅरेंट्सला देतो की फॉर एक्झाम्पल आपण जर एखादा पराठा केला आणि तोच घरी आपण पॅकेजिंग मटेरियल ठेवायचं, अल्युमिनियम फाईल, एखादा बॉक्स, आणि तेच अट्रॅक्टिव्ह करून दिलं तर मुलांना वाटतं हे बाहेरून आणलंय. ते थोड्याशा छोट्या मुलांना असं करूनही टाळता येईल बाहेरचं खाणं. पुढचा प्रश्न, याच्यात महत्वाची गोष्ट आहे की मुलांना कधी डिप्राइव्ड वाटलं नाही पाहिजे की मला मिळतच नाही, बाकी सगळे खातात मी का नाही. त्यामुळे डॉक्टर जयंत म्हणाले ते अगदी बरोबर आहे. 80 ते 90% वेळेला तुम्ही घरातलं छान सगळं खाल्लं असेल, क्वचित प्रसंगी न्यायला अजिबात हरकत नाही. तुम्ही लक्षात ठेवा त्यातनं काय त्याला फार पौष्टिक काय मिळणार नाहीये, पण तेही मुलांचं कुठेतरी, कारण त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये हेही असतं की मला उगाच आमच्या घरी डिप्राइव्ह केलं जाते. सो दॅट इज ऑल्सो नॉट गुड.
पुढचा प्रश्न डॉक्टर उपेंद्रसाठीच आहे. आपण जनरली सगळे हेल्दी बेबी आपल्या ओपीडीत बघतो, मोस्ट ऑफ द पिडियाट्रिशियन्स. तर कॉमन जे आपल्याला प्रश्न विचारलं जातं की माझं बाळ सगळं व्यवस्थित आहे, वजन व्यवस्थित आहे, जेवतो व्यवस्थित, पण रक्तातलं हिमोग्लोबिन कमी आहे, हे का होतं डॉक्टर? हा प्रश्न सगळ्यात विचारला जातो. अतिशय कॉमन, म्हणजे 40 ते 70% इतकं प्रमाण आहे आपल्या देशामध्ये आयर्न डेफिशियन्सी अॅनिमियाचं. खूप मोठ्या विषयाला तुम्ही हात घातलाय आणि फार महत्वाचं आहे. त्यामुळे क्वचित प्रसंगी, मगाशी तुम्ही म्हणालात भूक वाढायचं औषध, तर एक वेळ मी पालकांना सांगेन कधी टॉनिक घेतलंच तर आयर्न कंटेनिंग म्हणजे लोह असलेलं टॉनिक एक वेळ ठीक आहे. आता ही कमतरता का होते? कारण आपल्या इथे परत ती जुनी, मी मगाशी म्हटलं ना की जसं आया कधीच खुश नसतात माझा मूल छान खात आहे म्हणून, तसंच दुसरं त्यांचं असतं आपल्या देशामध्ये काय माहित नाही, दूध प्यावं म्हणजे लिटरली दूध ढोसलं जातं आतमध्ये. मग ते आईचं दूध आधी आहे ते हेल्दी, दॅट इज अ मस्ट, त्याच्याबद्दल अजिबात वाद नाही. पण त्यानंतर बाळाला कुठल्याही प्राण्याच्या दुधाची खरं तर गरज नसते. पण आपल्या इथे अर्धा लिटर, 1 लिटर, 1.5 लिटर, परवा माझ्याकडे 2 लिटर दूध पिणारही मूल आलं. म्हणजे म्हटलं काय दुसरं, आणि एवढं दूध प्यायल्यावर तुम्हाला कुठली भूक लागणार हो, हे कुणाच्या लक्षात येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं दुधाचं म्हणजे ते लोहाचं ऍब्सॉर्प्शन कमी करतं. त्यामुळे जितकं दूध जास्त तुम्ही पिता तितकं त्यांच्यात ह्या आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया असतो. दुसरं महत्वाचं कारण असं असतं की आपल्याला ते जे जंत किंवा वर्म्स आपण म्हणतो इन्फेस्टेशन, हेही दुसरं कारण आहे. तिसरं महत्वाचं कारण वारंवार होणारे आजार, की त्यामुळे लोहाची कमतरता होते. आणि चौथं काही खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी सुद्धा असतात. आता लोहामध्ये 2 गोष्टी पालकांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत. एक शाकाहारी आणि मांसाहारी अशा 2 प्रकारचे आहार आपण धरले. साधारणपणे मांसाहार करणाऱ्यांच्या हातात म्हणजे घरामध्ये तुम्हाला लोहाची कमतरता कमी दिसेल जर ते दूध पिणारे जास्त नसतील. कारण सगळे नॉन व्हेजिटेरियन सोर्सेस आर एक्सलंट सोर्सेस ऑफ आयर्न. त्यामुळे तो प्रश्न युजली येत नाही, येतो कुठे शाकाहारीमध्ये. त्यामुळे शाकाहारी पालकांनी लक्षात ठेवायच्या गोष्टी की कुठलीही एक डाळ किंवा कुठलंही एक प्रथिन असं जे तुम्हाला लोहाची कमतरता भरून देणार नाही, तर ऑलवेज कॉम्बिनेशन पाहिजे 2 गोष्टींची. त्यामुळे आम्ही सिरियल्स अँड पल्सेस टुगेदर असं म्हणतो, किंवा 2 प्रकारच्या डाळी एकत्र असं म्हणतो. म्हणजे आपलं थालीपीठ झालं भाजणीचं, किंवा डाळ तांदूळ एकत्र, किंवा मुगा डाळीची खिचडी एकत्र. तर असं तुम्ही कराल आणि त्यात वरती लिंबू पिळाल तर व्हिटॅमिन सी मुळे आपल्याला माहितीये की आयर्न ऍब्सॉर्प्शन चांगलं होतं. अशा छोटे छोटे टिप्स घेतल्यात तर नक्की तुमच्या बाळाची लोहाची कमतरता कमी होईल. आणि ऍट द सेम टाइम त्याला दुसराही रिप्लेसमेंट मिळेल. म्हणजे सुकामेवा आहे, अंजीर आहे, खजूर आहे, डार्क ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आहेत, होल ग्रेन्स आहेत, डाळिंब आहे, या सगळ्या गोष्टींनीही भरपूर भरून येऊ शकतं. गुळाचा वापर करा, साखर वापरू नका. इनफॅक्ट मी सांगेन पालकांना की इंग्लिशमध्ये जे व्हाईट आपण म्हणतो की ते मराठीमध्ये व्हाईट इज व्हाईट असं मी पालकांना सांगतो. म्हणजे कसं की तुमची साखर, मीठ, रवा, मैदा, दूध हे सगळे सफेद पदार्थ आहेत. हे शक्यतो जास्त न्यूट्रिशियस एक गोष्ट देत नाही. तेच तुम्ही रंगीबेरंगी कॉम्बिनेशन्स इतर रंगाच्या गोष्टी वापरलात तर जास्तपणे तुमच्या बाळाला लोहाची कमतरता भरून यायला मदत होईल. त्यामुळे फक्त पांढऱ्या गोष्टींवर जास्त लक्ष देऊ नका. परफेक्ट. अगदी सोपं सरळ उपाय सांगितला डॉक्टर हिंजवडेकर. एक ऍड करायचं. नेहमी छोटी बाळा असतात त्यांच्या मदर ह्या नेहमी अॅनिमिक असतात. तर आईनी कुंजवडेकर सरांनी ज्या सांगितल्या गोष्टी तर त्या मदरनी घेतल्या तर आणखीन ब्रेस्ट फिडिंग मधनं आणि मदरचंही आयर्न भरून निघेल. आणि दुसरी गोष्ट आपण नेहमी बाळांना सांगतो की हे खा, लोह ह्याच्यात आहे त्याच्यात आहे, पण घरातली मोठी माणसं खात नाही. तर सगळ्यात इम्पॉर्टंट की घरातल्या सगळ्यांनी जो फॅमिली पॉट आपण म्हणतो तो जर आयर्न असलेल्या गोष्टींनी घेतला तर घरातल्या सगळ्यांनी खाल्लं तर मूल बाकीच्यांकडे मोठ्यांकडे बघून खाईल. हे जर छोट्या टिप घेतल्या तर आयर्न डेफिशियन्सी कमी होईल. पुढचा प्रश्न डॉक्टर गायकवाडांसाठी आहे. ऍड करू शकतो मॅडम Yes, की sir. मुलाचं ताट कसं हे कलरफुल असावं. हो. त्यामुळे हो. सगळ्या प्रकारचे कलर असावेत. हिरवी भाजी असावी, पिवळं वरण असावं, पांढरी पोळी असावी, पांढरा भात असावा, पांढरं दही असावं. म्हणजे सगळीच मुलाची थाळी जी आहे ती कलरफुल असावी. असा एक संदेश आपण डॉक्टर उपेंद्र सरांच्या याच्यावर आपण सांगू शकतो पालकांना. रंगांवर मी 3 गोष्टी म्हणतो डॉक्टर जयंत. 3 गोष्टी महत्वाच्या की सिग्नलचे 3 रंग लक्षात ठेवायचे नेहमी. लाल, पिवळा किंवा केशरी आणि हिरवा. त्यामुळे लाल म्हणजे तुमचा लाल माठ पण झाला, टोमॅटो झाला, गाजर झाला, या सगळ्या गोष्टी, तुमचे बीट झालं, हे सगळ्या लाल गोष्टी झाल्या. तांबडा किंवा पिवळा केशरी रंगाचे तुमचे विविध पदार्थ म्हणजे अगदी पायनॅपल पासून तुमच्या संत्र्यापर्यंत सगळी फळं ती झाली. आणि जितकी हिरवी जास्त पालेभाजी तितकी छान.
त्यामुळे डार्क ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स झाल्या. त्यामुळे हे 3 सिग्नलचे कलर, मुलांना सिग्नल आपण शिकवतोच. कुठे वाहन जेव्हा उभं असतं तेव्हा की बाबा हिरवा म्हणजे काय, आता का आपण चाललो, लालला का थांबलो, असं जेव्हा मुलं विचारतात तेव्हा हे 3 कलर्स मुलांना लक्षात ठेवा. आणि आज तू लाल काय खाल्लंस, आज तांबडं हिरवं काय खाल्लंस, हे प्रश्न विचारले तर कदाचित मुलांना ते त्यांच्या डोक्यात, कारण लहानपणीच या सवयी जर लावल्या तर त्या कायम पुढे राहतील. पुढचा रुपेश, प्रश्न यामध्ये मी आणखी ऍड करू इच्छितो की शक्यतोवर आपण मुलांना जेव्हा भाजी बाजारात जातो त्या मुलांना सोबत घेऊन जावं आणि लेट हिम सिलेक्ट भाजी आवडते. मग काय होतं की मग तो म्हणू शकत नाही की मी आता ही भाजी खातच नाही, ही खाणारच नाही. लेट हिम सिलेक्ट. तो त्याला पहिल्यांदा कळत नसतं आपण काय सिलेक्ट करावं, पण तो सिलेक्ट करतो, ही भाजी ती भाजी येतो आणि मग त्याला आपण खायला लावायचं. असं करून आपण मुलांमध्ये भाजी खाण्याची एक आवड आपण निर्माण करू शकतो. बरोबर. पुढचा प्रश्न आपण डॉक्टर गायकवाडांना विचारूया. खूप सारे वर्किंग मदर जे असतात ज्यांना कधी कधी वेळ होत नाही स्वयंपाक, मुलाला भूक लागलेली असताना स्वयंपाक करून द्यायला, तर त्यांना इझी फूड म्हणजे बिस्किट्स हे खूप सोपा उपाय दिसतो. आणि मग विचारतात की आपल्या मुलांना कुठल्या प्रकारचे बिस्किट द्यावं, माझा मुलगा फक्त गुड डे खातो किंवा मारी खातो, ह्यातलं मी कुठलं बिस्किट देऊ, तुमचं काय मत आहे ह्याच्यावर? बिस्किट हा पदार्थ भारतात मला वाटतं सगळ्यात जास्त खाल्ला जातो जगात. बिस्किटाचं कन्व्हिनियन्स आणि स्वस्त या गोष्टीमुळे मदर्स खूप देतात. बऱ्याच मदर मी पाहिलाय की बाळ 6 महिन्याचं झाल्यावर पहिला विनिंग फूड आपण जे म्हणतो, पहिला आहारही बिस्किट चालू करतात. तर हे फार चुकीचं आहे. बाळांना बिस्किट न द्यावं. बिस्किटांमध्ये 2-3 जे आपण हार्मफुल घटक म्हणतो ते असतात. पहिलं म्हणजे प्रत्येक सगळ्या बिस्किटांमध्ये मैदा असतो. मैदा हा नेहमी कॉन्स्टिपेशन आणि डायजेशन प्रॉब्लेम करतं. दुसरं बिस्किटांमध्ये प्रॉब्लेम, त्याच्यात जी शुगर असते ती खूप हाय शुगर असते, त्याच्यामुळे बाळांची भूक कमी होते, पुढे बाळांना वेट गेन सारख्या गोष्टी होऊ शकतात. परत बिस्किटांमध्ये सोडा असतो, बेकिंग सोडा, त्याच्यामुळे बाळांना इंडायजेशन होऊ शकतं किंवा रिफ्लक्स होऊ शकतं. आणि बाकीचे घटक जसे बिस्किटांमध्ये ट्रान्सफॅट आणि बाकीचे प्रिझर्वेटिव्ह हे काही चांगले नाहीत. तसं म्हणून बिस्किट न देणं बाळासाठी चांगलं. तुम्ही बिस्किट हा चवीला चांगला असल्यामुळे जर बाळाला तुम्ही स्टार्ट बिस्किटांपासून केलं तर बाळ तेच मागत राहील. म्हणून पहिल्या 1 वर्षापर्यंत बाळाला बिस्किट दाखवलंच नाही काही तर चांगलं, म्हणजे बिस्किट मागणार नाही. आणि मगाशी किंजवडेकर सर म्हणाले तसं बिस्किटाला नेहमी ऑप्शन आणखीन दिलं तर बरं. होममेड बिस्किट करता येतील, नाचणीची, ओटची किंवा खाकऱ्यासारखे काही घरगुती जे हेल्दी ऑप्शन आहेत ते दिलं तर बिस्किट मागणं बाळाचं कमी होऊन जाईल. आणि दुसरी आणखीन एक बाळाची सवय म्हणजे चहा बिस्किट हे खाणं पण खूप हार्मफुल आहे. चहा बाळांसाठी नसतो, त्याच्यातलं कॅफिन आणि जे टॅनिन आहे ते बाळासाठी चांगलं नसतं. नर्वसनेस किंवा इरिटेबिलिटी होऊ शकते. त्याच्यामुळे चहा बिस्किट हे जे खाणं म्हणून पकडतो, हे गोष्टी काही प्रत्येक पॅरेंटनी बंद केलेल्या बऱ्या. थँक्यू डॉक्टर पारे. पुढचा प्रश्न डॉक्टर उपेंद्र साठी आहे. The IT sector parents generally asked की ओट्स देणं कितपत योग्य आहे. आम्ही खातो घरी ओट्स, तर बाळांना ओट्स द्यायचे का आणि कधी सुरू करायचे? हे जे केक, ब्रेड, पिझ्झा, पास्ता, बर्गर आणि आता ओट्स, आता पराग म्हणाला तसं बिस्किट, हे सगळे पदार्थ ना आपल्याकडे पश्चिमेकडनं आलेत. आपण त्यांच्या चांगल्या संशोधन वृत्ती वगैरे घ्यायच्या सोडून उगाच त्यांच्या खाण्यापिण्याचे अनुकरण करायला लागले. ओट्स हे नवीनच आलंय. आता कशासाठी ओट्स वेस्टर्न कंट्रीजमध्ये पॉप्युलर झाले? बेसिकली त्यांचा एक वापर म्हणजे त्यांच्यात फायबर चांगल्या प्रमाणात असतं आणि त्याच्यामुळे ओबेसिटी, ज्याचा लठ्ठपणा, स्थूलपणा आपण म्हणतो भयंकर, की तो कमी करण्यासाठी म्हणून ओट्स घेतल्यावर एक प्रकारचा फुलनेस येतो की बाकीच्या गोष्टी खाणं थोडंसं कमी होतं, म्हणून त्यांनी ओट्सचा वापर चालू केला. मग आपल्या इथे आला ओट्स सिरियल म्हणून एक लिमिटेड प्रमाणात एक वेळ ठीक आहे, पण तुम्हाला असं नुसतं मिळणारच नाही. सो दे आर युजली अकंपनीड बाय, आणि कधी तुम्ही आता बघायला गेलात तर ओट्सचे इतके प्रकार रेडी टू इट अवेलेबल आहेत, आणि त्यातल्या त्यात जर मायक्रोवेवेबल असतील किंवा त्याच्याबरोबर दुसरे साखरयुक्त पदार्थ, साखर तुम्हाला शुगर म्हणून लिहिलेलं दिसणार नाही त्या लेबलवर, पण अल्टिमेटली त्याचा अर्थ असा होतो की ती रिफाईंड प्रकारची साखरच असते. आणि जेव्हा तुम्ही हे घटक त्याच्याबरोबर येतात की जेव्हा ओट्स फक्त ओट्स राहत नाहीत, की त्यांची शक्यतो पूर्ण पोषण तत्व कमी होऊन त्याचा काही उपयोग राहत नाही. त्यामुळे ओट्स लहान मुलांसाठी फार आवश्यक आहेत वगैरे अजिबात नाही. क्वचित प्रसंगी कशात एकत्र घालून म्हणून तुम्ही दिलं तर ठीक आहे, पण ऍज अ फायबर म्हणून वापरायचं असेल तर ठीक आहे, पण ऍज अ न्यूट्रिटिव्ह सबस्टिट्यूट अजिबात मी त्याचं रेकमेंडेशन करणार नाही. परफेक्ट. पुढचा प्रश्न आपण डॉक्टर गायकवाडांसाठी देऊयात.
कमर्शियल फ्रूट ज्युसेस वर्सेस फ्रुट्स, तर ह्यातलं तुम्ही काय सजेस्ट करणार पेरेंट्सला? कुठल्या प्रकारचे आपण आपलेले फ्रुट्स, फ्रूट ज्युसेस टेट्रा पॅक मध्ये जे येणारे फ्रूट ज्युसेस आहेत ते रेकमेंड करता का तुम्ही? फ्रूट बाळासाठी नेहमी पूर्ण फ्रूट खाणं नेहमी चांगलं. फ्रूटमुळे 2-3 गोष्टी येतात, जसे फ्रूटचे सगळे विटॅमिन्स आणि सगळे न्यूट्रिशन तर जातच, वर बाळाला जे 6-7 महिन्याच्या नंतरचं बाळ आहे त्याची टेस्ट डेव्हलप होत असते. तर फ्रूट नेहमी जसं आहे तसं दिल्याने त्याची टेस्ट डेव्हलप होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्या इंडियन कल्चरमध्ये घातली की फ्रूट बाळाच्या हातात दिल्यावर थोड्याशा मोठ्या, ते सोलणं, त्याचा कलर, त्याचा शेप, त्याचं टेक्स्चर, ह्या ज्या गोष्टी बाळाच्या ज्या डेव्हलप होतात सेन्सेशन, त्या बाळाला बाकीच्या गोष्टीतनं मिळत नाही. त्यामुळे पूर्ण फ्रूट देणं गरजेचं आहे. इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स आणि अमेरिकन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स दोघांनी फ्रूट ज्यूस न देणं सांगितलेलं आहे. मगाशी किंजवडेकर सर म्हणाले तसं एक रेकमेंडेड डोसही सांगितलेला आहे. खूपच जे फ्रूट पल्प सोडून ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या फ्रूट बेस्ड ज्यूस मध्ये जातात. जसं की 100% फ्रूट विदाउट स्वीटन काही गोष्टी, त्याला आपण हे म्हणतात नॅचरल फ्रूट. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या 100% पेक्षा ज्या कमी ज्याच्यात फ्रूट कॉन्सन्ट्रेशन असतं त्यांना आपण फ्रूट बेस्ड ब्युरेजेस असं म्हणू. त्या बाळांसाठी चांगल्या नाही. सेम कंडिशन की त्याच्यामध्ये स्वीटन गोष्टी घातलेल्या असतात, काही प्रिझर्वेटिव्ह घातलेले असतात, तर त्यातले हाय शुगर बाळासाठी हार्मफुल आहे. आणि बाळाला जे फ्रूट मधनं पाहिजे ते फायबर्स एक जात नाहीत आणि बाळाची जी बाकीच्या सेन्सेशन्स आहेत त्या डेव्हलप होत नाहीत. फ्रूट ज्यूस थोड्या प्रमाणात कधीतरी त्याच्यातलं जे विटॅमिन सी असतं त्याच्यामुळे बाळाला थोडासा फायदा होऊ शकतो. पण एक बेसिक गोष्ट तसं मागाशी सांगितल्याप्रमाणे आठवड्यातून एखादं छोटं सर्विंग 120 ml एक वेळ चालू शकतं. पण बाकी फ्रूट बेस्ड बिवरेजेस अवॉइड केलेलं चांगलं. थँक्यू डॉक्टर पराग. पुढचा प्रश्न आपण डॉक्टर उपेंद्रांना विचारूया. साधारणपणे प्री स्कूल एज ग्रुप मध्ये किती वेळा मुलांना जेवायला द्यावं? किती मील्स पर डे रेकमेंडेड आहेत? आता घर म्हणजे काही मिलिटरी नाही, त्यामुळे प्रत्येक वेळेला आपण असं शेड्युलिंग करू शकत नाही की 7 वाजता नाश्ता मिळेल, 10 वाजता बेल होईल तेव्हा हे, 2 ला ते, 5 आता किचन बंद, अशा प्रकारचं एकदम आपल्याला वातावरण ठेवता येत नाही. पण साधारण पालकांना माहिती असलं पाहिजे की किती वेळा द्यायला पाहिजे साधारणपणे. देर इज ऑलवेज अ फ्लेक्सिबिलिटी आणि एव्हरी चाइल्ड इज डिफरंट, सो दॅट वी शुड रिमेंबर. सकाळचा नाश्ता मगाशी डॉक्टर पराग म्हणाले ते अतिशय महत्वाचं आहे. आणि ब्रेकफास्ट का महत्वाचा? बऱ्याच वेळा पालक आपल्याला म्हणतात आता सध्या सुट्ट्या आहेत आणि कोविडमुळे शाळाच बंद आहेत, ते गोष्ट वेगळी, पण 6:30ला डॉक्टर आमचा मुलगा बाहेर पडतो, काय करेल? अशा वेळेला काहीच नाही देऊ शकत. नंतर मग एकदम डायरेक्ट 8:30ला काहीतरी, मग 12ला असं प्रकार होतो. त्यामुळे जरी शाळेची वेळ काहीही असो तरी ब्रेकफास्ट करून, इनफॅक्ट घरात कोणीच ब्रेकफास्ट केल्याशिवाय बाहेर पडला नाही पाहिजे. का महत्वाचं असतं की जेव्हा तुम्ही रात्रीची झोप झालेली असते, पूर्ण पोटाला आराम मिळाला असतो, युअर बॉडी इज ऍब्सोल्युटली रेडी फॉर नेक्स्ट डे. आणि त्या वर्कआउटसाठी, नेक्स्ट डेच्या पूर्ण अभ्यासासाठी, खेळण्यासाठी, सगळ्या गोष्टींसाठी जी ऊर्जा लागते त्याची मॅक्झिमम कपॅसिटी सकाळी देणं हे सर्वात चांगलं. सो दॅट इज द बेस्ट फ्युएल द चाइल्ड कॅन हॅव. मग त्याला पर्याय अगदी साधं केळं पण, की डॉक्टर मलाही सकाळी लवकर बाहेर पडायचं असतं, काय देऊ शकतो? एक छान मोठं केळं जरी खाल्लं, आणि केळं असं आहे की हायजेनिक पदार्थ आहे, फक्त ते मुलांना आवडलं पाहिजे. आणि साल फक्त सांगायचं जाऊन पाहिजे तर अगदी बसमध्ये का बसून, तर घरी जा, म्हणजे शाळेत गेल्यावर तिकडच्या कचऱ्याच्या डब्यात टाक, हेही सांगितलं तरी चालेल. सो दॅट इज वन पदार्थ की आपण नेहमी येऊ शकतो. अगदी आदल्या दिवशीची रात्रीची भाकरी पण जर कुस्करून ठेवली तरी चालेल. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहेत, उकडलेलं अंड असेल तरी चालेल. सो नाश्ता हा अत्यंत महत्वाचा असतो. त्याच्यानंतर लंच आहेच, ते आहे, संध्याकाळचे स्नॅक्स आणि परत रात्रीचं डिनर. सो मिनिमम तुम्ही मला विचाराल तर 4 वेळा पाहिजेच पाहिजे. साधारण मध्ये गॅप दिली पाहिजे. आणि प्रत्येक वेळेला मुलांचं मत विचारात घेतलं गेलं पाहिजे. जराशी जशी मोठी मुलं म्हणतात, मग डॉक्टर जयंत म्हणाले की भाजी आणायला जाताना घेऊन जा, तसंच फळं आणताना मुलांचं मत विचारात घेतलंच पाहिजे. मी म्हणते म्हणून खा असं नाही चालणार. सो समटाइम्स यू ऑफर की, आणि घरात नियम असतो की एकदा वाढल्यावर ते पहिल्यांदा वाढलेला पदार्थ निदान एक घास तरी खाऊन बघ, नंतर नाही आवडलं ठीक आहे, बिकॉज टेस्ट डेव्हलप व्हायलाही वेळ लागते. म्हणजे मलाही आठवत नाही, टू बी व्हेरी ऑनेस्ट, की मी कारल्याची भाजी नक्की कधी खायला चालू केली. कारण प्रत्येक आधी गोड गोड बटाटाच सगळ्यांना आवडतो, असं ते नॅचरल सगळ्यांचं आहे. बट देन इट टेक्स व्हेरियस अटेम्प्ट्स, मग तुम्हाला कळायला लागतं त्याचं महत्व, न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू. सो साधारणपणे नाश्ता, लंच, संध्याकाळचा नाश्ता आणि डिनर हे मिनिमम आहे. आणि त्या व्यतिरिक्त कधी बाळाची ऍक्टिव्हिटी कशी आहे त्याप्रमाणे पालकांनी ते शेड्युलिंग करायला पाहिजे. पण देर नीड नॉट बी अ व्हेरी फिक्स शेड्यूल फॉर दॅट. थँक्यू.
एका एका वाक्यात जास्त पराग बोला. एक आणखीन सरांनी सांगितले तसं ब्रेकफास्ट मध्ये आपण शेंगदाण्यांना फार कमी महत्व देतो. तर शेंगदाणे इंडियात फार इझिली स्वस्त मिळणारा फार चांगला पदार्थ आहे. शेंगदाण्यांनी भूक पण खूप वाढते. तर शेंगदाण्याचा लाडू बऱ्याचशा गूळ टाकून, काळा गूळ म्हणतात तसं, जर टाकून दिला तर तो ब्रेकफास्ट सारखाही होईल आणि त्यांनी सगळ्यात महत्वाचं भूक वाढेल. एक जस्ट इन वन प्रश्न आलेला आहे एक पालकांकडनं की आम्ही व्हेजिटेरियन आहोत, तर आम्ही आमच्या मुलांमध्ये आयर्नचं प्रमाण कसं वाढवता येईल, आता एक प्रश्न आलेला आहे पालकांकडनं. मी दिलं मगाशी त्याचं उत्तर. येस सरांनी काय सांगू शकता आणखी त्यांना? त्यांना मी वेगवेगळे पदार्थही सांगितले, सुकामेवा, अंजीर, खजूर, हिरव्या पालेभाज्या, डाळिंब, गुळ, सगळ्या कडधान्य, हे सगळे व्हेजिटेरियन पर्याय सांगितले. त्यात त्यांना सांगितलं वरण भातावर लिंबू पिळा, म्हणजे व्हिटॅमिन सी ने आयर्नचं ऍब्सॉर्प्शन होईल. सो असे विविध पदार्थ, आणि व्हाईट म्हणजे दुधाचं प्रमाण कमी करा. या 3 गोष्टी व्हेजिटेरियन लोकांनी लक्षात ठेवल्या तरी चालेल. आणि एवढं करूनही जर कमी वाटलं तर आयर्न टॉनिक घ्यायला हरकत नाही. डॉक्टरांकडनं तुमच्या आयर्न टॉनिक घ्या. परफेक्ट. डॉक्टर पराग गायकवाड तुमच्यासाठी, आठवड्यातून किती वेळा माणसांनी बाहेर जेवता येईल? हॉटेलिंग किती वेळा? एक सेंटेन्स मध्ये सांगा. किती वेळा परमिशन देऊ शकतो आपण मुलांना बाहेर जेवायला? मला वाटतं 1 वेळा परमिशन देऊ शकतो. परफेक्ट. अजून काही ऍड करायचं आहे? नाही, महत्वाचं मगाशी सांगितलं तसं का आपण की बाकी 80-90% वेळा चांगलं खाणं असेल तर आय अग्री विथ हिम की आठवड्यातनं एकदा इज फाईन, बट दॅट शुड नॉट बिकम रूल की दर आठवड्याला बाहेर खाऊयाच असं नाही. सो यू कॅन कीप इट ॲज अ समटाइम्स इन्सेंटिव्ह बेस, काहीतरी वेगळं. आणि त्यातही तिथे जाऊन बरं, एक छोटीशी गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की आता बघा तुम्ही फ्रेंच फ्राईज नावाचा एक पदार्थ असतो विच इज हायली एनर्जी डेन्स, पण अतिशय कमी, म्हणजे जवळपास काहीच पोषण तत्व नाहीत. तसेच कोला कंटेनिंग ड्रिंक्स आहेत किंवा बर्गर्स आहेत. आता हे एक प्रत्येकाने 3 जण, आई वडील आणि मूल, समजा 2 मुलं, 4 जण 4 फ्रेंच फ्राईज खातायत, विच इज ह्यूज अमाऊंट क्वांटिटीज. आणि काय होतं, हे सगळ्यांच्या ना स्कीम्स असतात. हे घेतलं तर त्याच्यावर इतकं फ्री, मग तो छोटा कोला नाही, एवढा मोठा कोला फ्री, मग तो घ्यावा, असं करत करत ते वाढत जातं. त्यामुळे तिथे गेल्यावर शक्यतो शेअरिंग करावं, कमीत कमी हे सगळे बाहेरचे पदार्थ खावेत, एवढी तरी काळजी घ्यावी. पुढचा प्रश्न डॉक्टर गायकवाडांसाठी आहे की आमचा मुलगा टीव्ही लावल्याशिवाय किंवा आयपॅड हातात दिल्याशिवाय किंवा मोबाईलवर गाणी लावल्याशिवाय जेवतच नाही, अशा मुलांसाठी काय करावं? पहिल्यांदा तर मदरनी कॉशियसली जेव्हा बाळ खायला सुरुवात करतं त्याच वेळेस ही सवय लागण्याची शक्यता असते. त्यावेळेस जर पहिल्यांदा टाळलं तर ही सवय लागणार नाही. मदर काय म्हणते की तो ते दिल्यावर खूप चांगला खातो त्याच्यामुळे मी देते, पण ही सवयच नाही लावली तर ही सवय नाही लावली स्टार्ट पासून तर ही पुढे सवय वाढत नाही. सगळ्यात महत्वाचं, आईला वाटत राहतं की हा टीव्ही बघताना खूप चांगला खातो, पण आपल्या इंडियन कल्चरमध्ये म्हटल्याप्रमाणे जर कुठल्याही गोष्टीत कॉन्सन्ट्रेशन, जेवणाच्या गोष्टीत जर कॉन्सन्ट्रेशन नसलं म्हणजे बाळ टीव्ही किंवा मोबाईल मध्ये अडकून पडून फक्त त्याला भरवते आई, असं झालं तर डायजेशनचा प्रॉब्लेम होतो. त्याच्यातली जी पोषक तत्व आहेत ती बाळाला पूर्ण जाणार नाही. आणि दुसरे टीव्ही आणि मोबाईलनी होणारे जे हार्मफुल गोष्टी आहेत, डोळ्यावर प्रॉब्लेम, मेंदूवर प्रॉब्लेम, इरिटेबिलिटी, बिहेव्हिअरल प्रॉब्लेम, हे प्रॉब्लेम तर होणारच आहेत. वर बाळाला जे तुम्ही भरवताय म्हणजे मदर जस्ट आई लोक जे फक्त बाळाला भरवायचं असं काम दिलेलं आहे ते पूर्ण करते आणि खुश आज खाऊन झालं असं सांगतात, तर हे चुकीचं आहे. बाळाला इंटरेस्ट यायला पाहिजे त्या खाण्यामध्ये, बाळाला स्वतःच्या हाताने सवय लागायला पाहिजे. ह्या गोष्टी टीव्ही आणि मोबाईल देऊन पूर्ण जातात, ह्या सवयी लागतच नाही. तर टीव्ही आणि मोबाईल मी म्हटलं तसं स्टार्टला जर त्यांनी सवय नाही लावली तर ती लागणार नाही. एकदा लावल्यावर ती तोडणं खूप अवघड असते, पण जर लागली आहे तर बाळांना डायव्हर्ट करून त्यांच्या आवडीचं खाणं, त्यांना इंटरेस्टिंग, सगळ्यात महत्वाचं खाण्याच्या गोष्टींमध्ये बऱ्याच मदर प्रेझेंटेशन विसरतात. बाळाला जर खाणं जे देतोय आपण, नुसतं वरण भात देण्यापेक्षा काहीतरी त्याच्यावर थोडस चेंजेस केले, अट्रॅक्टिव्ह केलं, हॉटेलमध्ये जसं करतात तसं, तर बाळ बऱ्यापैकी खातात. आणि बाळांना टीव्ही आणि मोबाईल कडून डायव्हर्ट केलं, त्यांच्याशी गप्पा मारल्या तर बाळाचा मोबाईल आणि हे सुटतो. दुसरी गोष्ट, आपण आपल्या कल्चरमध्ये जे सगळे मिळून, फॅमिली मिळून खाते टेबलावर, ती फार गरजेची आहे. तसं केलं तर जरा मोठी मुलं आहेत, टॉडलर किंवा थोडी ऍडोलसंट एज ग्रुप, त्याच्यामधली मुलं मोबाईल घेणार नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट एक आपण पॉइंट विसरतो की जेवताना साधारण वडील लोक, फादर,
हे जरा स्ट्रेसफुल टॉपिक काढतात जेवताना, की तू अभ्यासच करत नाही, तू असा वागतो तसा वागतो. हे केलं की बाळांची खाण्याची जी इंटरेस्ट आहे तो कमी होतो. त्यामुळे जेवताना या गोष्टी टाळल्या तर बाळ टीव्ही आणि मोबाईलचा आधार घेणार नाही. एक छोटासा मी ऍड करू का डॉक्टर शिल्पा? येस सर, डेफिनेटली. हा, अच्छा. एक महत्वाची गोष्ट आहे की घर आणि हॉस्टेलमध्ये फार मोठा फरक आहे, हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा मी हॉस्टेलमध्ये असेन तेव्हा हॉस्टेलमध्ये आलो, चावी उघडून आतमध्ये आलो रूममध्ये, तिथे डबा ठेवलाय, तो घेतला, काढला आणि समोर टीव्ही लावला आणि बसलो. त्याच्यात काही अर्थ नाही, कारण तिथे दुसरं कोणीच नाही आणि मी तेव्हा टीव्ही बघत खातोय. दॅट्स अ डिफरंट स्टोरी. पण मी घरी असतो, माझ्या आईने प्रेमाने काहीतरी शिजवलेलं असतं, तेव्हा आता डॉक्टर पराग म्हणाले की घर म्हणून, कुटुंब म्हणून तुम्ही सगळ्यांनी एकत्र यायचं असतं. हे सगळं त्या टेबलवर होऊ शकतं. म्हणून ऍटलिस्ट वन मील शुड बी टुगेदर. कितीही जण, सगळेजण बिझी असलात तरी तुम्ही वेळ काढला पाहिजे. आणि दुसरं महत्वाचं, त्यामागचे आईचे कष्ट तुमच्या लक्षात आले पाहिजेत. काहीतरी व्हेरिएशन केलं असतं. आई आज भेंडीची भाजी वेगळी लागते, तू काय घातलंस त्यात, या प्रकारचं कुतूहल आणि ती जिज्ञासा मुलांमध्ये, तुम्ही असं बसून कॉन्सन्ट्रेशन होतं तेव्हाच होतं. मी टीव्हीकडे बघत खातोय, ते मेकॅनिकल होतं, त्याला काही अर्थ नाही. सो त्यामुळे ही इंटरॅक्शन, ही डेव्हलपमेंट, हे फॅमिली बॉन्डिंग ज्याला म्हणतो, ते फक्त एकत्र जेवल्यानेच होतं. आणि दुसरं महत्वाचं सायंटिफिक रिझन आहे की आपल्याला 2 हॉर्मोन्स आपल्या शरीरात, हायपोथॅलॅमस म्हणून ग्रंथी आहे आणि पोटातनं असे येतात, लेप्टिन आणि ग्रेलिन त्यांची नावं. हे लेप्टिन काय करतं की तुमचं पोट कधी भरतं हे तुम्हाला सिग्नल देतं. आपल्याला प्रत्येकाला साधारण 20 मिनिटं आपण जेवल्यावर हा सिग्नल यायला चालू होतो. पण मी जे टीव्ही, अतिशय इंटरेस्टिंग मॅच चालू आहे, तिथे आपला कोहली धनाधन सिक्सर मारतोय आणि तिथेच एकदम भारावून गेलो, तर आय टेंड टू ओव्हर इट, बका खायला सुरुवात होते. वेळेस तिकडे 4 विकेट पटापट गेली, इंडिया हरती असं वाटलं की प्रत्येक गोष्टीची काहीतरी काय बनवलंयस असं सगळं चालू होतं. आणि यू टेंड टू बायपास दॅट लेप्टिन सिग्नल. सो दॅट्स वाय की तुम्ही एकत्र शांत कॉन्सन्ट्रेशनने जेव्हा जेवत असता, तेव्हा या सगळ्या फिजिओलॉजिकल गोष्टी ज्या असतात त्याला तुमचं शरीरही दाद देतं, तुम्हाला आपली बॉडी ओळखता येते. आणि या सगळ्या कारणांसाठी तुम्ही एका वेळेला एकत्र आणि असं कॉन्सन्ट्रेशन करून जेवणं फार महत्वाचं. थँक्यू. यामध्ये आणखीन एक गोष्ट ऍड करतो डॉक्टर शिल्पा, येस सर. की आपल्या देशामध्ये खरोखरच म्हणजे खूप मोठं स्पेक्ट्रम आहे याचं न्यूट्रिशन डिसऑर्डर्सचं. एका साईडने आपण मेळघाटात बघाल किंवा आणखी अति दुर्गम भागात बघाल तर खूप कुपोषणाचं प्रमाण आहे, तर एका साईडने आपण मोठ्या मेट्रो सिटीमध्ये बघाल तिथे ओबेसिटीचं प्रमाण आहे, म्हणजे लठ्ठपणाचं प्रमाण आहे. आणि लठ्ठपणाचं सगळ्यात एक महत्वाचं कारण असं म्हणता गेलेलं आहे की हे मुलं टीव्ही समोर किंवा मोबाईल समोर बसतात आणि स्क्रीन समोर बसतात आणि नुसतं ते सतत खात राहतात. आईने जर तो टीव्ही बंद केला, आईला माहितीये की मी टीव्ही बंद केला की हा खाणं बंद करेल, मग आई पण त्याला असं वाटतं खातोय ना, खाऊ दे, त्याला आणखीन त्याला खाऊ देते. असं करत करत तो मुलगा नॉर्मलचा ओबीस कधी होतो हे त्याला देखील कळत नाही आणि आईला देखील कळत नाही. किंवा ओबेसिटी हा देखील एक मोठा आजार आहे, ते आपण पालकांनी समजून घ्यायला हवं. नॉर्मल वेट असणं अतिशय महत्वाचं आहे. तर आपण म्हणूनच म्हणजे टीव्ही किंवा मोबाईल समोर बघून खाऊ नये. मगाशी डॉक्टर परागनी खूप छान फायदे सांगितले, पण हा एक महत्वाचा फायदा आहे की आपण जर त्यासोबत नाही बसलो तर वी कॅन प्रिव्हेंट ओबेसिटी ऑल्सो. ओव्हर टू डॉक्टर शिल्पा. थँक्यू सर. येस डॉक्टर पराग. आणि सरांनी बरोबर सांगितलं ओबेसिटी. थोड्याशा मोठ्या मुलांमध्ये टीव्ही आणि मोबाईलचे गेम्सची सवय लागली तर बाहेर जाणं कमी होतं, बाहेरचे गेम्स खेळणं कमी होतं आणि मग आणखीन इनडायरेक्टली ओबेसिटीला सुरुवात होते. द नेक्स्ट क्वेश्चन डॉक्टर उपेंद्रसाठी आहे. हा महत्वाचा विषय डॉक्टर पराग आणि डॉक्टर जयंत या दोघांनी मेन्शन केला आता, ओबेसिटी अँड ओव्हरवेट. ह्यासाठी तुम्ही आई वडिलांना काय सल्ला देता? जर एखादं मूल तुमच्याकडे आलंय हु इज ओव्हरवेट अँड हु इज ओबीस, हाऊ डू यू गो अबाउट दॅट? आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात लक्षात ठेवा, कारण ओबेसिटी किंवा स्थूलपणा हा दिवसेंदिवस वाढतच चाललाय आणि हा वेळेत लक्षात येणं फार महत्वाचं आहे की काही नाही रे राजा, खाऊ दे खाऊ दे खाऊ दे, ही जी पद्धत आहे ना ही चुकीची आहे जेव्हा एखादा मूल त्या टप्प्याकडे जातं. अर्थात ओबेसिटीची बरीच कारणं आहेत, त्यातलं काही वेगळी असतात, म्हणजे काही ऑर्गॅनिक डिसऑर्डर्स मध्ये पण अशी ओबेसिटी येऊ शकते आणि तुमचे डॉक्टर तुम्हाला योग्य वेळेला सांगतीलच की ते कारण आहे का. एक महत्वाची, आता आपण सर्वसाधारणपणे जास्त खाल्ल्यामुळे येणारे ओबेसिटी, स्थूलपणा याकडेच फक्त बघूया. सध्या न्यूट्रिशनल ओबेसिटी ज्याला म्हणतो आम्ही, तर त्यासाठी काय करायचं पालकांनी, तर आपल्या ग्रोथ चार्टकडे लक्ष ठेवायचं. त्यातली 50th पर्सेंटाईल नावाची एक लाईन असते, तुम्ही आता जाऊन ग्रोथ चार्ट बघितला तर तुम्हाला कळेल साधारण आपलं बाळ तिथे त्या चाललंय. काही 25th पर्सेंटाईलला असतील, काही 10th पर्सेंटाईल.
त्या वेगवेगळ्या लाईन्स असतात, 3rd, 10th, 25th, 50th, 75, 90th. सो अशा प्रकारच्या लाईन्स आपलं बाळ कसं वाढतंय ते बघा. पण अचानक त्याची वाढ तुम्हाला दिसायला लागली की 2 लाईन सोडून वर जायला लागली, तर वेळेतच की डिरेक्शन चेंज झालं ज्याला विचारायला पाहिजे, तुमच्या लक्षात आलं पाहिजे की डॉक्टर हे बघा काहीतरी इथे गडबड होते, माझं बाळ जर म्हणजे माझं मूल आता वाढतंय का खूप जास्त, ओबेसिटीकडे जात आहे का. ही वेळ म्हणजे वेळेत लक्षात येणं फार महत्वाचं आहे. दुसरं आता महत्वाचं की कुठल्या टप्प्यावर हे का महत्वाचं आहे, ऍडोलसंट ही अशी स्टेज आहे आयुष्याची की 10 वर्ष 12, 14 नंतर मुलं शक्यतो ऐकेनाशी होतात. सो वॉट असं त्यांचं, आय मी जाड, आय मला लागते भूक द्यायला पाहिजे, अशा प्रकारचं ते उलट उत्तर देण्याचं. कारण ते एक वेगळेच टप्पे आहेत विकासाचे, वाढीचे वेगळाच टप्पा आहे ऍडोलसन्सचा. त्यामुळे त्याच्या आधीच शक्यतो लक्षात आलं तर महत्वाचं. आणि तिसरी गोष्ट आमच्या लक्षात आली ते म्हणजे आई वडील दोघेही जर साधारण ओबेसिटीकडे असतील झुकणारे, तर त्यांची मुलं पण तसेच होतात. म्हणजे या फॅमिलीमध्येच साधारण की चांगला चौरस आहार, लिमिटेड नियंत्रणामध्ये खाणं, या गोष्टीच त्याच आई वडिलांना जर कळल्या नसतील तर ते मुलांना कसं, मगाशी पराग म्हणाला की फॅमिली अनुकरण प्रिय असतात, आई वडिलांनी पण खाल्लं पाहिजे. तसंच आहे की जर आई वडील व्यायाम करणारे नसतील, आई वडील हिरव्या पालेभाज्या खाणारे नसतील, ते आलेली धान्य खात नसतील, ते जर बेसुमार दिवसाआड बाहेर जाऊन खात असतील, तर ती मुलं कसं तुमचं ऐकणार आहेत. त्यामुळे ही फॅमिली, सो इट इज बिकॉज ओबेसिटी डझंट रन इन फॅमिलीज, इट इज बिकॉज नोबडी रन्स इन द फॅमिली, असं एक गमतीने म्हटलं जातं. शारीरिक कष्ट, श्रम हे सगळे महत्वाचे असतात, बिकॉज इनपुट आणि आउटपुट याचा कुठेतरी बॅलन्स व्हायला पाहिजे. मी नुसताच खात राहिलो आणि टीव्ही समोर बसत राहिलो तर नक्कीच मी फुगत जाणार. सो याला शारीरिक कष्टांची, श्रमांची ह्याचीही जोर आहे. त्यामुळे घरातले म्हणा, बाहेरचे म्हणा, कुठलेही रेग्युलर खेळ असतील, हल्ली मैदानही कमी होत चालली आहेत, पण तरी कारण न काढता काहीतरी, अगदी तुम्ही 7व्या मजल्यावर राहत असाल तर 10 वेळा वर खाली कर जिन्याने, हे म्हणू शकता. आता कोविडच्या काळातही याला बंदी नाहीये. त्यामुळे कुठलंही कारण न काढता विविध प्रकारांनी तुम्हाला फिजिकली ऍक्टिव्ह राहता येतं. हे सगळं बघितलं तर शक्यतो ओबेसिटी नियंत्रणात ठेवता येते. आणि त्याच्या पलीकडे ती खूप झाली तर अर्थात तुम्हाला वैद्यकीय सल्ला घ्यायलाच पाहिजे. थँक्यू डॉक्टर उपेंद्र. येस डॉक्टर पराग वॉन्ट्स एक मगाशी किंजवडेकर सरांनी सांगितल्याप्रमाणे इथेही ट्रॅफिक सिग्नल जी सिस्टीम आहे ती पाळता येईल. रेड, ग्रीन आणि येलो. रेड म्हणजे जे पदार्थ खायचेच नाहीत, ग्रीन म्हणजे खूप खाल्ले जातील, आणि येलो कधीतरी आठवड्यातनं. रेड म्हणजे जसं हे चीज, ऑइली फूड, नंतर नॉनव्हेज, रेड मीट म्हणतो ते. नंतर केसरी म्हणजे काही भाज्या आणि जसं खाण्याची चपाती, ह्या गोष्टी कमी खाल्ल्या पाहिजेत. आणि ग्रीन म्हणजे ग्रीन व्हेजिटेबल, फ्रुट्स, अशा गोष्टी नेहमी खाल्ल्या पाहिजेत. म्हणजे सोपं करून बाळाला सांगितलं तर ते बाळ फॉलो करू शकतं. आज आपण फार महत्वाचे मुद्द्यांवर बोललेलो आहोत. तर ह्या प्रसंगी आपण काय काय डिस्कस केलं आतापर्यंत, की न्यूट्रिशियस आहार म्हणजे काय, बाळाला किती वेळा आहार द्यायला पाहिजे, दूध कितपत द्यायला पाहिजे, फ्रुट्स द्यायचे का ज्यूस द्यायचं, आयर्न कंटेनिंग फ्रुट्स कुठले आहेत, फूड कुठले आहेत ते द्यावे. ओबेसिटीवर आपण खूप छान चर्चा केलेली आहे. टीव्ही कितपत बघता बघता पोरांनी जेवलं पाहिजे, हे एक महत्वाचा मुद्दा आपण डिस्कस केलाय आज. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपले पॅनलिस्ट डॉक्टर उपेंद्र किंजवडेकर आणि डॉक्टर पराग गायकवाड आणि द मेन पर्सन हू हॅज बॉट ऑल ऑफ अस टुगेदर डॉक्टर जयंत पांढरेकर, या सगळ्यांचा मी आभार मानते. आणि असेच प्रोग्राम्स आयपी, महाआयपीनी ह्याच्या पुढेही आयोजित करावे अशी विनंती करते मी सरांना. थँक्यू सो मच. नमस्कार. धन्यवाद. थँक्यू. 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 थँक्यू.